नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. मी वर्षा राणी चौधरी, तुमची एक नवीन मैत्रीण आणि एक नवीन शेतकरी. तर शेतकरी सध्याला कुणाच्या बारशांचं गुलाबजाम खाते, कुणाच्या लग्नांचं लाडू खाते, असंच कुणीकडं फिरणं चालू आहे सध्याला. कारण उन्हाळ्याचे दिवस लागलेत आता हळूहळू आणि लगन सराईचं सीझन चालू झालेलं आहे. कुणाचे देवदेव असतात, कुणाची लग्न असतात, कुणाचं बारसं असते, असं सगळी जिकडं बघावं तिकडं धांदल चालू झाली. तर आज मी ह्या लग्नामध्ये तुम्हाला घेऊन आले ना, तर हे लग्न आहे अगदी ह्या लग्नाच्या मांडवात बसल्यावर असं एकदम आमच्या वेळेचं फिलिंग येत होतं. कसं आमच्या वेळेचं फिलिंग येत होतं तुम्हाला सांगते. आमच्या वेळेला लग्न म्हणजे लग्न वाटायचं आणि आताचं लग्न म्हणजे लग्न वाटत नाही. आताचं लग्न नवरा नवरीला उचलून घ्यायचं आणि हॉलवर जाऊन लग्न लावून यायचं. त्याच्यामुळं ते थोडंसं तुटकपणा वाटतो ह्या लग्नांमधला आणि जुन्या लग्नांमधला. तर जुन्या लग्नांमध्ये भारी असायचं बरं का. असं मंडपाखाली झळ्या खात बसलेलं असायचं आम्ही. मंडपाच्या खाली बसल्यावर खूप झळ्या लागतात, अक्षरशः जीव पाणी होऊन जातो. पण तरी पण आहे ना, ही मजाच वेगळी असते ह्या लग्नांची. तर ह्या लग्नांमध्ये बघा ना, घरी लग्न करायचं म्हणल्यावर किती घाट असतो ह्या लग्नाचा. अक्षरशः 4 दिवस आठवडाभर पूर्ण ह्यातच गुंगलेला असतं माणूस. भावकीला अक्षरशः दळणांपासून गोळा करायला लागतं. भावकी दळण नीट करण्यापासून दळून आणण्यापर्यंत आणि म्हणजे खूपच ह्याच्यात ह्या लग्नांमध्ये खूप रिस्क असते बरं का. रिस्क म्हणजे रिस्क ही नसते की कुणाचे जेवणांचं वगैरे काय असं नाही. फक्त की कुणाचं मानपान विसरायला नको, कुणाचं काही सगळ्यांचं जिथल्या तिथं झालं पाहिजे, सगळ्यांची जिथल्या तिथं सोय करता आली पाहिजे. ही खूप मोठी जबाबदारी असते, ते मला म्हणायचं होतं रिस्क म्हणजे. तर खूप छान असं मंडप घातलेलं आहे. मंडपाखाली सगळी माणसं मंडळी येऊन बसलेलीत. ज्याला लग्न जवळनं बघायचं ते मंडपात येऊन बसलेले. ज्यांना मंडपातली गरमी सोसत नाही ते झाडांखाली लांब लांब जाऊन उभे राहिलेले आहेत. आणि इकडं प्रत्येक आलेल्या स्त्रीला हळदी कुंकवाचा मान मिळाला पाहिजे, तिची ओटी तिला मिळाली पाहिजे म्हणून इकडं भावकीतल्या बायका अशा गुंतलेल्या असतात. आणि अजून एक महत्त्वाचं मला ह्या लग्नामध्ये बघायला भेटलं की ते आहेर. आताच्या लग्नांमध्ये आहेर हे बुडूनच गेलेले. जायचं अक्षता टाकायचं जेवण. म्हणजे मी तिथं गेल्यावर अक्षरशः हसली की ही माझी पुढं वहिनी बसलेली होती. मी म्हणलं वहिनी इथं आहेर आहेत बाई, पत्रिकेवर लक्षच दिलं नाही. तर मला म्हणले मग तुम्ही काय बघितलं पत्रिकेमध्ये. तर मी म्हणलं काय झालेले दिवस झाले, फुकट खाऊन यायची सवय लागलेली ना, त्याच्यामुळं तो कोपरा बघायचं लक्षातच राहत नाही आता. तर असो, लग्न लागण्याआधी थोडे आहेर झाले. लग्न इथं मस्तपैकी लागलं आणि लग्नाच्या नंतरसुद्धा आहेर झाले. तर लग्न झालं की ह्या लग्नाचा प्लस पॉईंट सांगते तुम्हाला. लग्न झालं की मंडपातच बसायचं. अक्षता टाकून मोकळं झालं की तिथल्या तिथं सरकी करायची की लगेच जेवणाच्या पंक्ती बसलेल्या असायच्या. तर ती वेगळीच मजा असायची, जेवायला जागा पकडायची बरं का. आणि खूपच मोठा मंडप दिलेला होता. इतकं छान टचअप दिलेलं होतं, म्हणजे आधुनिकतेचं थोडं टचअप दिसलं त्या लग्नामध्ये. आणि जेवायला बसल्यावर सुंदर असं काय असायचं माहिती का, पहिलं पूर्वी कानी पडायचं तेच सगळं इथं कानी पडत होतं. फक्त एक श्लोकांची कमी वाटली. नाहीतर पहिलं आम्ही जेवायला बसलो की इकडं काय असायचं, एकीकडं ब्राह्मण काकाचं साडं चाललेलं ते मंत्र चालू असायचे, एकीकडे एक माणूस माईक घेऊन श्लोक म्हणायला बसलेला असायचा आणि एकीकडे तो माणूस श्लोक बसलेला असायचा. म्हणजे जेवताना सगळं कानी पडायचं बरं का ते, की श्लोक चालू असायचे. स्टेजवर बामण काकाचं हे चालू असायचं, साड्याचे मंत्र चालू असायचे आणि एकीकडं आहेराचे एका माईकमध्ये आहेर पुकारले जायचे. तर सगळं ते फिलिंग इथं आलं होतं. खूपच भारी वाटलं हे लग्न बघून. पण अक्षरशः असं जीवाला वाटलं की असं घरी करणं म्हटल्यावर खरंच त्यांच्या हिमतीला दाद द्यावी लागणार. आता माणसांची कमी पडते, माणसं आपदायला कमी पडतात म्हणून लोक ही सगळी मेहनत घ्यायला नको म्हणतात आणि हॉलवर लग्न देतात. पण ह्या लग्नामध्ये खरंच मानलं पाहिजे यांना की यांनी एवढं मोठं लग्न घरी ठेवलं. आणि खूपच कौतुक वाटलं बरं का मला या लग्नाचं. आणि जेवणाचा मेनूसुद्धा काय असा हलका नव्हता. म्हणजे पूर्वीच्याच पद्धतीवर सगळं जेवण, फक्त जेवणाचा मेनू आधुनिकतेचा होता. नाहीतर जेवण सगळं सिस्टीम सगळी पूर्वीच्या पद्धतीवरच होती. तर जेवणाचा मेनू काय होता सांगू का. ही बघा अशी गडबड असायची पहिलीसुद्धा लग्नांमध्ये. तिथल्या तिथंच लगेच सरकासरकी करायची की जागा करायची जेवायला. आम्ही बसलेल्या जागेवर लगेच सरकासरकी करून घेतली. आणि जेवणाचा मेनू होता, भरलेलं वांगं होतं, पुरी होती, गुलाबजाम, लाडू, डाळ भात असं जेवण होतं. आणि पहिलं जेवणांमध्ये असायची बुंदी, मसाले भात, वांग बटाटा मिक्स असायचं. झालंय जेवण वगैरे, लग्न वगैरे लागलं, पाहुण्यारावण्यांच्या गाठी भेटी झाल्या. हायवेच्या बाजूला लग्न होतं इथं आणि भारी वाटलं बरं का लग्न. जुने दिवस आठवले सगळे. तर सगळे माहेरातलेच लोक आहेत. आले जाऊबाई गाडी घेऊन, आम्ही गाडीवर चाललेत. तर चला आता घरी जाऊन भेटू.
शेरू बघ ना इकडं. अरे इथं इथं मोबाईल मध्ये हे बघ कोण आहे. तर दुपारी आल्याच्या नंतर कामं ठेवून गेलेली ना सकाळी सगळी, मग कामं आवरून घेतली. गुरांची वैरण काढी. सकाळी गुरं पाणी पण पेली नव्हती लग्नाला जायच्या आधी. आणि तोपर्यंत मोबाईल चार्जिंगला लावला होता जाऊबाईकडं. आणि नंतर मोबाईल घेऊन आली तेव्हापासून कमेंट्सला रिप्लाय देत बसली. व्हिडिओ थोडा एक एडिट केला. आणि आता वाजलेत बघा 5:30. तर आता शेळ्यांना गिनीगोला आणते, गुरं अलीकडं आणून बांधते आणि चहा बनवते मस्त पहिला कडक प्यायला. मला लय आळस आलाय आता, त्याच्याशिवाय आळस जायचं नाही. लय धावपळ झाली ना. आणि नंतर असं थोडं सॉरी बरं का लय धावपळ झाल्यावर असं नंतर थोडा वेळ लोळलं ना की सगळ्या अंगातच आळस घुसून जातो. अंगच दुखून येतं पूर्ण. मग काम करायला नको वाटतं. जोपर्यंत काम चालू आहे ना आपलं तोपर्यंत मग चालती मशीन. पण थोडंसं अंग टाकलं की मग दमली बनायचं मशीन मग. तर चला 2 दिवस लय अंगणात पसारा झाला होता. सकाळी सगळी साफसफाई करून घेतली. गादी जाळून टाकली काल. आणि त्या पत्र्याला कलर केलाय मी तिथं, गेरूसारखा कलर. हा चला थांबा दाखवते की तुम्हाला मी. काल व्हिडिओज कुठला शूट केला नाही कारण काल मोबाईलला दिवसभर चार्जिंग नव्हती. मला पण कामं होती. आणि मग म्हणलं नादीच नको लागायला आता मोबाईलच्या. आपलं काम करून घेतलेलं बरं. आणि मोबाईलला चार्जिंग नसल्यामुळे कामं झाली खरं तर. किती जास्वंदीची फुलं छान दिसत आहेत. हा कलर करून घेतलाय. ते पोळ्यासाठी आणलेलं गेरू होतं. गेरू नाही काय म्हणतात त्याला, हेंगूळ. हेंगूळ होता तर तो हेंगूळ लावून घेतलाय पत्र्याला. उलट मला तर वाटते आधीच पत्रा चांगला दिसत होता, आता गंज लागल्यासारखा दिसायला लागलाय. हे सगळं प्लास्टिक आहे ना, हे चूल पेटवायसाठी ठेवलेलं आहे बरं का. नाहीतर म्हणाल चुलीजवळ काय राडा करून ठेवलाय. राडा बिडा काही नाही, स्वच्छ आहे चुलीजवळ. फक्त प्लास्टिक चुलीत घालायला ठेवले म्हणजे चूल पेटते त्याने पटकन, म्हणून गोळा करून. गुरांच्या पण तोंडात जायला नको आणि चूल पेटवणीचे पण उपयोग येते म्हणून ठेवले. तर चला शेळ्यांचा माझ्या कालवा उठलाय नुसता खाण्यासाठी. आधी त्यांना पहिला आणून टाकते, गिनीवर आणून टाकते, नंतर पटापट कामावरून घेते. तर मंडळी असा होता माझा आजचा दिवस. कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा. नंतर शेतामध्ये गेली आणि थोडा सेल्फीचा मूड झाला म्हणून तुमच्याबरोबर शेअर केली.